ते माझा घे तू इकडून असं घे. चालू आहे. हा. नमस्कार, मी देवेश बाबाराव जाधव, दैलीतांडा तालुका किनवट येथील शेतकरी आहे. नैसर्गिक शेतीमधला शेतकरी आहे. सेंद्रिय शेती म्हणतात, कोणी जैविक शेती म्हणतात, रसायनमुक्त विषमुक्त शेतीमधला शेतकरी आहे. माझ्या या 2016च्या वर्षापासून नैसर्गिक शेती चालू आहे. माझ्या शेतीमध्ये आता हे काम माझ्या या नैसर्गिक शेतीमध्ये हा एक काम करणारा नेहमीचा 2016 पासून लेबर घेऊन येत असतो राजगड या गावातून. यांचं थोडं ऐकूया आपण काय बोलतात ते इकडून. तुम्ही कधीपासून या शेतीत काम करता? सर 16 पासून. 2016 पासून. त्यापासून शेतात काही रासायनिक खत वगैरे टाकले का तुम्ही? 2016 पासून तुम्ही आम्हीच पुरी शेती करता, आम्हीच पुरं शेतीचं बघता, टोटल सर आम्हीच करता पुरं. कोणतं औषध वगैरे टाकता का तुम्ही? नाही सर, ते फक्त जे अमृत बनवता आम्ही शेतामध्ये. आणि शेतात गोमूत्र आणि गोबर पासून, शेणापासून, गाईच्या शेणापासून. जर्सी गाई आहे, देशी गाई आहे? आपली देशी गाई आहे. किती गाई आहेत? 5-7 गाई आहे सर. 5-7 गाई आणि 2 म्हशी. एक म्हशी आणि म्हशीची एक कारवड आहे समजा. आणि 2016 पासून तुम्ही शेतीचं काम करून राहिले. तर या शेतीमध्ये तुम्ही शेणखत शिवाय दुसरं काही रासायनिक तुरीवर किंवा सोयाबीनवर असं काही फवारणी मारलेली आहे का? नाही, कोणतंच नाही आतापर्यंत नाही सर. 2016 पासून आम्ही फ्री शेती मीच सांभाळतो. आणि आम्हाला साहेब सांगते तिकून त्या नियमानुसार आम्ही म्हणजे त्याच्याच अनुसार आम्ही शेती सांभाळतो आम्ही. इतर काहीच नाही. शेतात तुम्ही शेणखत टाकता तर घनजीवामृत बनवून टाकता का कसं डायरेक्ट शेणखत टाकता? ते दोन्ही प्रकार टाकता सर. म्हणजे शेणाला तुम्ही जीवामृत टाकून त्याचं घनजीवामृत बनवून शेतात मी असं शिणकता ना? म्हणजे जसं शेणखत जसं पूर्वी नाही का एकरी 3 ट्रॅक्टर शेणखत टाकायचे. हो सर. तर आता या शेतीत फक्त आम्ही 1 ट्रॅक्टर शेणखत टाकायला सांगत आहे मी तुम्हाला. असं का? तेवढी आपल्याला म्हणजे सर माहिती नाही ना, कारण की आपण 16 पासून जे काम करत आलो त्याचे ते आपण जे काम केलेले तेच पाहत आलो सर. आता ते आता पुढचं आता ते नियोजन त्या सगळ्या लोकांचं कसं आहे कसं नाही ते आपण सांगू. अच्छा, सोयाबीन मध्ये तुम्ही तणनाशक मारता का निंदन करता? निंदन करता सर भरपूर ना. दरवर्षी तुम्ही सोयाबीन मध्ये निंदन करता. नंतर हरभरा तर टाकतच नाही म्हणा. तुरीवर काही तुम्ही तुरी कापणीपासून किंवा तुरीमध्ये निंदन किंवा हळदीमधलं निंदन सगळं तुम्हीच करता का? हो सर, आम्हीच करता. बरं. हळदीत कोणतं काही खत रासायनिक वगैरे टाकलेत का यांनी? नाही सर, कधीच काही नाही. कधीच कोणतंच रासायनिक खत टाकलं नाही का? फवारणी वगैरे काही नाही सर, जे अमृतचीच फवारणी होईल. बरं. मग हळदीत मूग उडीद वगैरे टाकता का यांनी त्याचं सहजीवन म्हणून? हो सर. आणि आता जे तुरीवर नंतर नाही का अळीचं अटॅक येत असतो, अळीचा प्रादुर्भाव वाढतो, तेव्हा काय स्प्रे मारतात त्यांनी? सर त्यानं कोणतंच मारणार, जे अमृत शिवर. जे अमृत शिवाय दुसरं कोणतंच मारत नाही समजा. बरं. आता तुम्ही काय काम चालू आहे शेतात? गहू निंदन चालू आहे सर. अच्छा, गव्हात काय काय पेरलंय यांनी? गव्हात ज्वारी आहे सर, चना आहे, आपली तिकी आहे, मोहरी आहे. गव्हात बघा मोहरी खूप कमी आहे पण मोहरी दिसत आहे. हे बघा हरभरा आहे गव्हात. हरभरा दिसत आहे का? हरभरा, गहू. हा गहू नाही का बन्सी गहू आहे. आणि ही दगडी ज्वारी मधात नाही का त्यांनी टाकलेली आहे. दगडी ज्वारी म्हणजे ही ज्वारी गावरान जातमध्ये येते, त्याची बॅग मिळत नाही, काही नाही, त्या प्रकारची जात आहे. याच्यात काही प्रमाणात गव्हाचं सहजीवन म्हणून नाही का यांनी हरभरा, हे बघा हे कुठं तिकी पतलं टाकलंय यांनी. आणि या प्रकारे यांचं गव्हात आता निंदन चालू आहे. पहिले डवरणी झाली आहे गव्हात डवरणी झाल्यानंतर आता निंदनचं काम चालू आहे. आणि बन्सी गहू आहे आणि खपली गहू आहे म्हणे यांच्याकडे. पूर्ण 6 एकर यांनी गहू टाकलेला आहे. आणि फक्त जीवामृतवरच कार्यक्रम चालू आहे यांचं. हे बघा हरभरा,
अशा प्रकारे यांच्या शेतीतलं हे लेबर दरवर्षी 2016 पासून या शेतात काम करायला येतात आणि यांचं नियोजन सारखं चालू आहे. हे बघा, हे निंदन चालू आहे. कोणतं तणनाशक मारत नाही, काही नाही गावात. सगळं निंदनचं काम असते आणि लेबरना काम देतात. तर तणनाशक मारून त्या दुकानदार कृषी केंद्रवाल्याला मोठं करत नाहीत ते लोक. नमस्कार.